नाशिक टीसीएल धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला 7 मे रोजी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या फ्लॅटमधून अटक करण्यात आली होती। मतीन पटेलने निदाला आपल्या घरात आश्रय दिला होता असा दावा करण्यात आला होता। त्यानंतर 9 मे रोजी मतीन पटेल यांना त्यांच्या फ्लॅटबाबत अनधिकृत बांधकामासंबंधी नोटीस बजावण्यात आली होती आणि 72 तासात त्याचे उत्तर मागितले होते। आज बुधवार 13 मे रोजी सकाळी महानगरपालिकेने मतीन पटेल यांचे अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात घर आणि कार्यालय पाडण्याची कारवाई केली। जड कोसळलेलं आहे आणि ही युद्ध पातळीवर सुरू असलेली ही कारवाई महानगरपालिका सातत्याने करत असल्याचे पाहायला मिळते। आपण इकडून होतो बरं झालं, एक कण आला नाही धुळीचा, ते खराब झाले ते। कोणतं लाईव्ह फोटो पाहिजे? तू काय इथं काय होतं? हां काय उलटा हो काय करतो? याच घरात नव्हतं ते। हां हो ना, ती भिंत दिसते ना पिवळी, पिवळी भिंत। अरे वरून घे रे। आता आज ही कारवाई या ठिकाणी आम्ही नियमित कारवाई आहे आमची। याच्यापूर्वीही आम्ही ज्या ज्या ठिकाणी अशा अनधिकृत मालमत्ता आम्हाला निदर्शनास येतात त्यांना आम्ही नोटिसेस देतो आणि त्या नोटिसेसच्या अगेन्स्टमध्ये जर समाधानकारक असा खुलासा त्यांच्याकडनं आला तर आम्ही त्यांच्यावरती कुठलीही कारवाई करत नाही। मात्र या प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये समाधानकारक खुलासा नाही आला, त्याबरोबरच माननीय उच्च न्यायालयामध्ये काल या बाबतीमध्ये सुनावणी झाली आणि त्यामध्ये कुठलाही स्टे ऑर्डर हा मनपाला मिळालेला नसल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी कारवाईसाठी आलेलो आहोत। सध्या तुर्तास मी एवढं सांगू इच्छितो की आता आम्ही ही कारवाई केल्यानंतर याच्याबद्दलचे जे डिटेल्स आहेत आम्ही थोड्या वेळाने देऊ आपण।